रामायणातील सर्वात मोठा त्याग कुणी केला? रामाने, सीतेने की लक्ष्मणाने? नाही, तो त्याग अशा स्त्रीने केला जिच्याबद्दल फार कमी लोक बोलतात. कल्पना करा, तुमचं नुकतंच लग्न झालं आहे आणि तुमचा नवरा तुम्हाला सोडून 14 वर्षासाठी जंगलात जातो. ना फोन, ना भेट, आणि तरीही तुम्ही त्याला स्वतःहून पाठवता. ही कथा आहे उर्मिलाची. खूप लोकांना तर उर्मिला कोण हे सुद्धा माहिती नसणार. मी तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही रामायण कित्येकदा बघितलं असेल. दसऱ्याला रावण जाळतात तेव्हा रामलीला ही पाहिलीच असेल, नाहीतर कधीतरी रामायणातील खूप किस्से सुद्धा ऐकले असणार. काहींना तर सीन बाय सीन रामायणाबद्दल माहिती असणार, याची खात्री मला आहे. पण इतकं असूनही त्यासाठी एक गोष्ट, त्यागाची गोष्ट, जवळपास 90% लोकांना माहिती नाही किंवा कधी सांगितलंही नाही. तुम्हाला वाटतं रामाने, लक्ष्मणाने रावणासोबत युद्ध केलं, पण खरं युद्ध लढलं ते फक्त या एका स्त्रीने, जिचं नाव होतं उर्मिला. आता ही उर्मिला कोण आणि उर्मिलाबद्दल रामायणात काहीच का नाही? हा प्रश्न जसा आता मला पडला तसाच तुम्हालाही पडला असेल. तर आपण सुरुवातीपासून सुरू करू. नमस्कार, मी गोपी किसन. तुम्ही पाहताय गोपी किसन युनिवर्स. राज्य आहे मिथिला. या राज्याचे राजा आहे राजा जनक, आणि या राजाला 9 मुली होत्या. त्यातलीच ही एक मुलगी म्हणजेच उर्मिला. तर रामायणात तुम्हाला माहितीच असणार, प्रभू रामांनी धनुष्यबाण उचलून माता सीतेसोबत लग्न केलं. तर माता सीता ही राजा जनकाची ज्येष्ठ कन्या होती, म्हणजेच मोठी मुलगी. आणि जसं लग्न रामाचं सीतेसोबत झालं, त्यानंतर रामजीच्या 3 भावांचे लग्न सीतेच्या 3 बहिणीसोबत झाले, म्हणजेच राजा जनकाच्या 3 मुलीसोबत. लक्ष्मणाचं लग्न झालं उर्मिलेसोबत, भरतचं लग्न झालं मांडवीसोबत, आणि शत्रुघ्नचं लग्न झालं श्रुतकीर्तीसोबत. हीच ती उर्मिला, लक्ष्मणाची पत्नी. आता समोर स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. एक दिवस राजा दशरथ यांनी दिलेल्या वचनामुळे राणी कैकेयी यांनी 2 वर मागितले, आणि त्या वचनामुळे रामांना 14 वर्षांचा वनवास मिळाला. रामांनी तो निर्णय शांतपणे स्वीकारला. सीता म्हणाली, जिथे तुम्ही तिथे मी. आणि मग लक्ष्मण म्हणाले, मी तुमच्या दोघांचे रक्षण करेन. पण या निर्णयामुळे एक व्यक्ती मागे राहणार होती, ती म्हणजे उर्मिला. आता इमॅजिन करा, रामजी, सीता आणि लक्ष्मणजी उद्या वनवासाला जाणार. वनवासाला जाण्याच्या आधीची रात्र लक्ष्मण उर्मिलाला भेटायला गेले. तो एक शांत, भावनिक क्षण होता. नुकतेच लग्न झालेले जोडपे आणि 14 वर्षांची वेगळी वाट. कारण लक्ष्मणनी निर्णय केला होता सेवेचा, समर्पणाचा. लक्ष्मणनी फक्त एकच मागितलं की मी जाताना तू रडू नको, मला तुला हसत असताना बघायचं आहे, माझ्या डोळ्यात तुला सामावून घ्यायचं आहे पुढच्या 14 वर्षांसाठी. इतकं सगळं होताना लक्ष्मणांना वाटले उर्मिला त्यांना थांबवेल. पण उर्मिलाने जे सांगितलं ते इतिहासात अमर झालं. ती म्हणाली, तुमचे कर्तव्य म्हणजे रामांची सेवा. जर तुम्ही माझी चिंता करत बसलात तर तुम्ही त्यांचे रक्षण नीट करू शकणार नाही. आणि म्हणून ती म्हणाली, निर्भयपणे जा. यातूनच समजतं समर्पण, एक विश्वास देणं. तुम्ही तुमच्या कर्तव्यावर जा, माझी चिंता नको. आजच्या काळात कदाचित हे शक्यच नाही. आज प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ बघतो. तिथेच हा निस्वार्थीपणा आपल्याला खूप काही सांगून जातो. इतका मोठा त्याग ज्याबद्दल कधी रामायणात बोललंच गेलं नाही. म्हणून मला शकील आझमी, एक मुस्लिम शायर आहे, त्यांची एक नज्म आहे उर्मिला, त्यातल्या 2 ओळी आठवतात. ऐसा किरदार की कोई किस्सा भी नहीं, उर्मिला राम के वनवास का हिस्सा भी नहीं. ही पूर्ण कविता आपण व्हिडिओच्या शेवटी ऐकू. रामायणातील एक दंतकथा सांगतो. लक्ष्मणांनी झोपेच्या देवीकडे प्रार्थना केली, कारण त्यांना 14 वर्ष जागे राहायचे होते, राम आणि सीतेचे रक्षण करण्यासाठी. देवी म्हणाली, हे शक्य आहे, पण तुमची झोप कोणीतरी दुसऱ्याने घ्यावी लागेल. आणि ती झोप घेतली उर्मिलाने. यालाच उर्मिला निद्रा असे म्हणतात. काही कथांनुसार लक्ष्मण 14 वर्ष जागे राहिले आणि उर्मिला 14 वर्ष झोपली, त्यांची झोप स्वतःवर घेत. स्वतःचं पूर्ण तारुण्य फक्त एका शब्दावर, एका
पण नाही. इतिहास अनेकदा युद्ध करणाऱ्या नायकांना लक्षात ठेवतो, पण शांतपणे सहन करणाऱ्यांचा त्याग विसरतो. उर्मिला युद्धात लढली नाही, ती जंगलात गेली पण नाही, पण तिने 14 वर्षांचे वैवाहिक आयुष्य शांतपणे त्यागले. आणि म्हणूनच रामायणातील सर्वात मोठ्या त्यागांपैकी हा एक त्याग आहे. कदाचित हा त्याग उर्मिलाच करू शकत होती. म्हणून आयुष्यात थोडा पेशन्स ठेवा. आजच्या काळात जिथे प्रत्येकाला स्वतःसाठी काहीतरी पाहिजे, त्या काळात आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी थोडा त्याग करणं शिका. आता ही कविता ज्यासाठी तुम्ही आतापर्यंत थांबला आहात. राम को मिला वनवास गलत था लेकिन, राम को मिला वनवास गलत था लेकिन कोई राजा कभी मजबूर भी हो सकता है. जिद पे अड़ जाए रोटी हुई सौतेली माँ, बाप बेटे से बहुत दूर भी हो सकता है. ये जो वनवास था ये खेल हुकूमत का था, ये जो वनवास था ये खेल हुकूमत का था, और इस खेल में हर दाव सियासत का था. मुल्क जल जाते हैं कितने ही सियासत के लिए, कत्ल हो जाते हैं हुकूमत के लिए. घर से चले जो राम दुनिया को समेट, घर से चले जो राम दुनिया को समेट, उर्मिला को भी चढ़ाया गया वनवास की भेंट. सिर्फ पत्नी ही नहीं खुद को भी कुर्बान किया, सिर्फ पत्नी ही नहीं खुद को भी कुर्बान किया. छोटे भाई लक्ष्मण ने बड़े राम पे एहसान किया. राम राजा भी थे, भगवान भी, इंसान भी थे, उर्मिला के भाव से मगर वो अनजान भी थे. रूह जंगल में थी और जिस्म महल के अंदर, रूह जंगल में थी जिस्म महल के अंदर, वो भी रहते हुए पत्थर में हुई थी पत्थर. दूर रहना पड़ा लक्ष्मण से 14 बरस, वो महल उसके लिए ऐसा था जैसे कि कफस. उर्मिला बेदिलो बेजान थी लक्ष्मण के बगैर, जैसे सिंगार हो किसी दर्पण के बगैर. दर्द उसका कभी दीवार से निकला ही नहीं, दर्द उसका कभी दीवार से निकला ही नहीं. उसमें जो मोम था वो धूप में कभी पिघला ही नहीं. एक चिंगारी बिना भड़के हुए राख में राख, उसके अंदर के अश्कों से ना कभी भिगी इतिहास की आग. ऐसा किरदार जिसका कोई किस्सा भी नहीं, ऐसा किरदार के जिसका कोई किस्सा भी नहीं, उर्मिला राम के वनवास का हिस्सा भी नहीं. यही थी शकील आझमी की कविता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.